आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम मित्राय नमः। सकाळ जी आहे ना आपली ती अशी सूर्यदेवाला जर अर्ध्य देऊन तुम्ही केलीत ना तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सुरळीत व्हायला सुरुवात होते आणि याचा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या। तर हे जे जेड प्लांट आहे बघा, हे मी आता मला खूप छान याचा अनुभव आला की ह्याला ऊन खूप जास्त लागतं। तर ज्यांच्याकडे पण जेड प्लांट असेल आणि ते छान सर्व्हाइव्ह करत नसेल तर तुम्ही त्याला मस्तपैकी उन्हात ठेवा बघा, ह्याला किती नवीन पानं फुटलेत, नाहीतर अगदी ते असं झुकल्यासारखं झालं होतं आणि पानही सगळे त्याचे संपूर्ण असे गळत होते, पण आता खूप छान झालंय। आणि बऱ्याच ताई विचारतात ना की ताई मंगल कलशातल्या नारळाला कोंब आला तर काय करायचं, तर हा बघा, हा आहे माझ्या मंगल कलशातला नारळ आणि किती छान वाढलाय। आणि ह्या ज्या तुळशी आहेत ना यांच्या बिया इथे कशा आल्या आणि इथेही ह्याच्या बघा आजूबाजूला संपूर्ण असं तुळशी छान आलेल्या आहेत। तर असं तुम्ही नारळ जो आहे ना तो असा लावा आणि मग नंतर तो मोकळ्या ठिकाणी मातीमध्ये लावा, म्हणजे त्याचं छान झाडामध्ये रूपांतर होईल। तर सुरुवात कुठून करायची कामाची हा खूप मोठा प्रश्न असतो आणि आज माझ्या मनात इतकी एक्साइटमेंट होती ना की कधी मी महाराजांना म्हणजे स्थापित करते, कधी महाराजांचं म्हणजे महाराजांना समोर पूजेमध्ये बघते, हेच विचार माझ्या डोक्यात सतत चालू होते। म्हणून जे समोर दिसेल ते काम फटाफट कंप्लीट करायचं हेच माझं चालू होतं। तर पहिले संपूर्ण पूजेची जी भांडी लागणार होती तर ती सगळी मस्त स्वच्छ अशी बघा ॲक्लिन पावडरने एकदम सोन्यासारखी छान चमकतात, फक्त त्याच्यावरती पुन्हा एकदा ना लिक्विडने क्लीन करून घ्यायचं। तर आजची पूजा बघा, आपली जी रोजची देवघरातली पूजा आहे ती अशी छान झाली होती। देव कालच उजळवले होते त्यामुळे आज संपूर्ण देव पुन्हा उजळवायचे नव्हते। तर जो देवीचा दिवा लावला आहे तो देवीचा दिवा सुद्धा चालूच होता, म्हणजे काल जो लावला होता तो आजही चालूच होता, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल घातलं। आणि इथली पण बघा महाराजांची आपली पूजा छान झालेली आहे। तर आता इथेच याच्या खालीच मी इथे महाराजांची पूजा स्थापित करणार आहे। तर त्याच्यासाठी म्हटलं की छान थोडंसं सुशोभन पण असावं, तर म्हणून जी प्रभावळ बनवलेली आहे, मध्ये बरेच जण विचारत होते की ताई ही प्रभावळ कुठून घेतली, कशी बनवली, तर ह्याचा व्हिडिओ आहे की मी प्रभावळ कशी बनवली आणि खूप याचा पुरेपूर या प्रभावळचा अगदी वापर झालेला आहे भरपूर प्रत्येक पूजेमध्ये आणि खरंच खूप सुंदर दिसते की आपण बघा, आपण आपल्या हाताने केलेल्या वस्तू सुद्धा इतक्या आपल्या कामात येतात आणि इतक्या त्या छान टिकाऊ व्यवस्थित चालतात सुद्धा। तर प्रभावळ लावून झाली त्यानंतर पूजेची सुरुवात जी आहे ते स्वस्तिकने करायचे, तर त्याच्यामुळे आता छान इथे व्यवस्थित असं स्वस्तिक काढून घेतलं। त्यानंतर बघा आता पूजेला हळूहळू आता सुरुवात होत आहे। तर पहिले म्हटलं सगळी इथे की मांडणी करून घेऊ आणि त्यानंतर स्वामींचं आगमन करू, कारण एकदा मांडणी करून घेतली ना की मग व्यवस्थित मूर्ती इथे ठेवता येईल। आणि ही जी स्वामींची मूर्ती आहे ना तर मी तुम्हाला पुढे सांगेनच की त्या मूर्तीचं काय आहे। तर चला पहिले मी इथे सगळं छान वस्त्र वगैरे अंथरून घेतलं, त्यानंतर मी माझीही तयारी केली। आज छान मॅचिंग होणार आहे स्वामींचं आणि माझं। तर इथे छान व्यवस्थित इथे जी पुढे अंतरले ना वस्त्र, तिथे आपली जी रोजची स्वामींची छोटी मूर्ती आहे तर ती मूर्ती इथे स्थापित होणार आहे आणि त्या मूर्तीचाच मी अभिषेक सुद्धा करणार आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर काल तुम्हाला स्वामींची मूर्ती दाखवली नव्हती आणि आज प्रकट दिन आहे, तर म्हणून म्हटलं प्रकट दिनच्या निमित्ताने स्वामी खरंच स्वतःच प्रकटच झाले, तर म्हणून म्हटलं आज दाखवावी स्वामींची मूर्ती। आणि आता पूजा करणार आहे स्वामींचं, पहिले आगमन होईल आणि त्यानंतर स्वामींची पूजा करणार आहे। तर बघा आपले स्वामी महाराज कसे दिसत आहेत। तर त्यांनी माझ्याकडून तयारी पण आजच करून घेतली, काल मी पाडव्याला काहीच तयारी केली नाही आणि आज तयारी केली आहे। तर चला आपण स्वामींचं छान आगमन करूया आणि स्वामींची छान पूजा करूया। स्वामी समर्थ जय जय स्वामी
तर असं स्वामींचं छान आगमन झालं आणि त्यानंतर आता मी पूजेची तयारी सुरू करते. तर पहिले स्वामींचं जे हिना अत्तर आहे तर त्याचा जो स्प्रे आहे माझ्याकडे, तर छान सगळीकडे असं स्प्रे लावते, म्हणजे खूप छान सुगंध असा सगळीकडे दरवळतोय. अगरबत्ती पण स्वामींच्या आवडीची स्वामी हिना अगरबत्ती लावली. आज सगळं हिनाच झालेलं आहे माझ्या घरी. तर चला आता यांना पूजा करायला मी बसवलंय आजची. आणि जी आपली छोटी पितळी मूर्ती आहे स्वामींची, तर त्याच्यावरती अभिषेक होणार आहे. कारण ही जी स्वामींची मूर्ती आहे ना, ती ही आत्ताच घडवलेली मूर्ती आहे आणि त्यावरती लगेचच आपल्याला पूर्ण अभिषेक करता येणार नाही. आपण याच्यामध्ये या मूर्तीवरती ना महिन्यातून एकदा अभिषेक करू शकतो, पण सारखा आपण त्याच्यावर अभिषेक करू शकत नाही, कारण त्याच्यावर जे काम केलेलं आहे तर ते हळूहळू खराब होऊ शकतं. तर फायबरचीच आहे ती, मातीची मूर्ती नाहीये, पण तरीही आपण थोडीशी काळजी घेतली तर आपले स्वामी महाराज खूप छान राहतील. तर ह्या मूर्तीवरती बघा आता छान असं अभिषेक होतोय. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की ताई तू म्हणतेस की एकच मूर्ती ठेवायची, 2 मूर्त्या ठेवायच्या नाही. तर बरोबर आहे, ही जी मूर्ती आहे ही मी देवघरात ठेवण्यासाठी नाही ठेवलेली आहे. देवघरात जी स्वामींची माझी रोजची पितळेची मूर्ती आहे ना, तीच मूर्ती असणार आहे. ही मूर्ती मी वेगळी बाहेरच्या साईडला म्हणजे इथे सेपरेट लावणार आहे. तर त्याच्यामुळे देवघरातल्या ज्या आपल्या मूर्त्या असतात ना, त्या खूप मोठ्या मूर्त्या नसाव्या, तर म्हणून ही मूर्ती बाहेर ठेवणार आहे, देवघरामध्ये नाही ठेवणार आहे. पण मूर्ती जितकी म्हणजे मोठी असते, थोडीशी भव्य असते ना, तेवढे त्यांचे जे फीचर्स आहेत, म्हणजे डोळे म्हणा, चेहरा म्हणा, अवयव म्हणा, असे वाटतात की म्हणजे की अक्षरशः खरंच स्वामी माझ्या समोरच बसलेले आहेत आणि आत्ता बोलतील मला काहीतरी की काय ग असं काय केलंस, काय ग हे काय करतेस, असं खरंच सांगते की इतकं मला असं हे वाटत होतं ना की त्यांच्याकडे बघून आहे ना सारखं असं मन भरून येत होतं, डोळे भरून येत होते, अक्षरशः डोळे भरून मी त्यांना सारखं बघत होती. तर खरंच खूप 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 भाग्यवान आणि खूप नशीबवान समजते मी की स्वामींनी मला त्या योग्य समजलं की ते आज माझ्या घरात आलेले आहेत. जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव.
त्यानंतर संध्याकाळी मग सगळ्यांना मी तीर्थप्रसादासाठी बोलवलं होतं. सगळ्यांना स्वामीचं दर्शन मिळालं पाहिजे, सगळ्यांना बघून. यांना मी कोणालाच सांगितलं नव्हतं की अशी महाराजांची मूर्ती आणली आहे वगैरे. मी फक्त त्यांना म्हटलं की अरे आज प्रकट दिन आहे ना, तर या सगळ्यांनी दर्शनाला. तर जे आले, ज्यांनी बघितलं ते अगदी आश्चर्यचकित होऊन महाराजांकडे बघत होते. आणि त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही छानपैकी महाराजांसमोर असं मस्त असं सगळ्यांनी मिळून भजन केलं. स्वामींची आजची स्थापना खूप छान झाली आणि जे पण सगळे आले आहेत ना स्वामींच्या दर्शनाला, तर प्रत्येकाचे आपण म्हणजे रिव्ह्यू घ्यायचे की स्वामींची मूर्ती कशी आहे. म्हणजे फक्त माझ्या नजरेतून तुम्हाला कळण्यापेक्षा प्रत्येकाच्या नजरेतून कळू दे की खरंच स्वामींची मूर्ती कशी आहे.
तर दादा आलेत आपल्याकडे, विशाल दादा दहिवडकर सराफ. खूप दिवसांनी म्हणजे व्हिडिओ बरेच दिवस केले नाहीत, त्यामुळे जे नवीन नवीन सबस्क्रायबर्स असतील तर त्यांना माहिती नाही आहे की विशाल दादा म्हणजे कारिगिरी पूर्ण त्यांचे काम असतं. जे स्वामींचे मुकुट बनवतो, चांदीच्या ज्या वस्तू बनवतो, टाक बनवतो, तर ते सर्व काम विशाल दादा बघतो. तर मग आपण विशाल दादाला विचारूया की दादा कशी वाटली स्वामींची नाही. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. काम खूप चांगले केलेले आहे त्यांनी. डोळ्यांचं काम झालं तर असं वाटतं साक्षात बघतात ते स्वामी आपल्याला. एवढं सुंदर काम केलेलं आहे त्यांनी. जेवण खूप चांगली केलेली आहे, मस्त. म्हणजे जे त्यांनी फिनिशिंग दिलेली आहे ना, डिक्टो एकदम खूप सुंदर आहे. असं वाटतं स्वामी प्रत्यक्ष समोर बसले आपल्या, असं केलेलं आहे काम ते. तर असंच प्रत्येकाला विचारू की कशी वाटली स्वामींची मूर्ती. आणि दादाला मी सकाळी फक्त मेसेज केला होता, त्याला पण आश्चर्य वाटलं की नक्की काय सरप्राईज आहे, म्हणून मग तो शेवटी दर्शनाला आला. तर चला आपण बाकीच्या पण सगळ्यांचे रिव्ह्यूज घेऊया की त्यांना पण स्वामींची मूर्ती कशी. तर आता नेक्स्ट आपल्याला सांगणार आहेत स्वामी महाराजांबद्दल, ते म्हणजे अनघा आणि स्वप्नील. तर कशी वाटली तुम्हाला स्वामींची मूर्ती? मी आले पहिले तर लांबून बघितलं तर मला समजलं नाही, पण मी जेव्हा बसले दर्शनासाठी तर मला तिथून उठायची इच्छा होत नव्हती. असं वाटत होतं साक्षात स्वामी माझ्यासमोर प्रकट झाले आणि असं वाटत होतं बसावं तिथेच आणि स्वामींचं दर्शन घेत राहावं, स्वामींना डोळे भरून पाहावं. अशी एकदम जिवंत मूर्ती वाटते. खूप छान. नाही खरं म्हणजे कुठल्याही मूर्तीला खरं तर जो जिवंतपणा येतो ना, तो डोळ्यांमुळे येतो. म्हणजे आपण आम्हाला लहानपणापासून सुद्धा गणपती ज्यावेळी आम्ही आणतो त्याच्या डोळ्यांची जी आखणी आणि बांधणी ना, त्याच्यावरती तो जिवंतपणा ठरतो. आणि डोळे खूपच असे एकदम रेखीव बनवले त्यांनी, खूपच जिवंतपणा त्याच्यामुळे आला. खूप सुंदर आहे. मी कालच म्हटलं ना तुम्हाला की जोही बघेल ना तो अगदी हरखून जातो. इतकी सुंदर मूर्ती आहे महाराजांची. तर थँक्यू तुम्हाला की आम्हाला मस्त स्वामींचा प्रकट दिने आणि आम्हाला दर्शनाचं पण आणि प्रसादाचा पण लाभ मिळाला आहे. आणि ती त्यांचीच इच्छा आहे खरं तर, कारण मूर्तीच्या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं जे आहे काही डिटेल गोष्टी ते आपण नंतर सांगेल, पण महाराजांचीच इच्छा असेल, त्यांच्या इच्छेशिवाय कुठलीच गोष्ट कधीच होत नाही. तर महाराजांनाच थँक्यू की त्यांनी आम्हाला सगळ्यांना म्हणजे दर्शन दिलं, ते इथे आले, आज प्रकट दिनाच्या दिवशी ते इथे आले त्यासाठी. तर अजून एक मेंबर बाकी आहे रिव्ह्यूसाठी, त्यांना पण आपल्याला विचारायचं. तर आता नेक्स्ट मेंबर आहे ते म्हणजे मावशी. तर बऱ्याच दिवसांनी भेटते मावशी, कारण बऱ्याच दिवसांनी कार्यक्रम झाला घरामध्ये. पप्पा पण आले होते पण पप्पा जरा लवकर गेले. आई पण दुपारी आल्या होत्या, म्हणजे माझ्या सासूबाई, पण दुपारी काही झालं नाही घाईघाईमध्ये, तर त्या पण लवकर गेल्या. तर त्यांचं राहिला रिव्ह्यू. आणि मावशीला विचारूया की मावशी कशी वाटली स्वामींची मूर्ती? खूप छान, एकदम साक्षात्कार झाला असं वाटतं स्वामींचं. आणि खरंच ते आम्ही अक्कलकोटला गेलो असं वाटायला लागलं. मी रोज व्हिडिओत बघते त्यांचं आणि तसं वाटलं मी अक्कलकोटलाच पोहोचले. खूप सुंदर म्हणजे रेखीव एकदम असं साक्षात्कार, माणूस जसं येईल माणूस तसेच बसलेत. त्यांना बघितल्यावर असं वाटतं ते अक्कलकोटलाच गेलोय आम्ही असं वाटायला लागलं. खूप छान वाटलं, कारण मी माझ्या घरी पूजा केली पण मला इथे आल्यावर अजून बरं वाटलं खरं. तेच म्हणूनच सगळ्यांना बोलवलं आज, म्हणजे आज महाराज आले तर सगळ्यांना दर्शन, सगळ्यांना प्रसाद साक्षात बसले तसे स्वामी. आणि मेन म्हणजे बाकी गोष्टींपेक्षा आपलं मन जे समाधान मिळतं ना मनाचं, तेच ना, ते खूप मोठं आहे. म्हणजे आपण एक मंदिरात गेल्यानंतर जेव्हा स्वामींना बघतो आणि तेव्हा कसं आपल्याला एक मस्त असं समाधान मिळतं, तसंच बघितल्यावर असंच वाटतं खरोखरच बसलेले आहेत आणि बघतच राहावं त्यांच्याकडे. खूप छान, खूप छान. एकदम ते असं स्किन पण त्यांची अशी वाटते रिअलच आहेत. त्यांनी काम कलर ते छानच केलंय, ते छान वाटलं ते मस्तच. तर आता सगळं आवरलंय, सगळे घरी गेले आणि म्हटलं एक लास्ट रिव्ह्यू राहिला होता, म्हणजे यांचा रिव्ह्यू राहिला होता. तर कशी वाटली तुम्हाला स्वामींची मूर्ती? सर्वप्रथम सर्व ताईंना आणि दादांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे स्वामी आमच्या घरी आल्या हे आमचं खरं म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. आणि खरं म्हणजे मूर्ती खरंच तशीच एकदम म्हणजे हुबेहूब असं वाटतं की स्वामीच बसलेत. असं बघितल्यावर असं वाटतं जसं त्यांची शरीरसृष्टी आहे किंवा त्यांचे बघण्याचे जे म्हणजे एकदम म्हणजे डोळे वगैरे एकदम म्हणजे असं वाटतं की जिवंत स्वामी बसलेत. आणि ते आताही मी बोलतोय तर असं वाटतं ते आमच्याकडे बघतायत करून.
पण खरंच खूप सुंदर आहे. आणि दादांनी ज्या बाप्पा मोरया जे शॉप आहे त्यांनी त्या दादांनी जी मूर्ती ज्यांच्याकडून पण घडून घेतली आहे, खरं म्हणजे पहिले तर त्यांना हॅट्स ऑफ. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि जसं हवं होतं. आम्ही तर फक्त दादांनी अगोदर जी मूर्ती पाठवली म्हणजे सांगितलं होतं मूर्ती अशी करतोय, फोटो पाठवले होते, त्याच्यामध्ये एवढा त्याचा प्रभाव वाटत नव्हता. पण ही मूर्ती बघितल्यावर आम्हाला जेव्हा घरात आली आणि आम्हाला जेव्हा त्यांनी दाखवली, आम्ही बघतच राहिलो बाबा एवढं चांगलं कारागिरी, बोलकी मूर्ती आणि कारागिरी काम खरं म्हणजे त्यांना मानलं पाहिजे. आणि खरं म्हणजे त्यांच्याकडे पण स्वामीचाच त्यांच्यावर आशीर्वाद बघतायत ते पण. आणि ते म्हटले होते की 4 ते 5 दिवस लागतील मूर्ती बनण्यासाठी, कारण मोल्ड वरून मूर्ती बाहेर येते, त्याला सुकण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की दादा मला प्रकट दिनाच्या दिवशीच तुम्ही म्हणजे स्वामी आले ना तर खूप जास्त आनंद होईल, कारण मला अशा प्रकारे पूजा करायची होती स्वामींची म्हणून. तर मग ते म्हणाले ठीक आहे ताई आपण ट्राय करू प्रकट दिनासाठी. आणि खरोखर त्या दादांनी रात्री जागरण करून त्यांनी पूर्ण मूर्ती तयार केली. म्हणजे घाईघाईमध्ये जरी काम केलं असेल त्यांनी, पण तरीही म्हणजे इतकं छान काम केलंय की आपण बघतच बसणार. मूर्ती जेव्हा तुम्ही म्हणजे स्वामींकडे बघाल ना तर तुमची नजरच हटत नाही, असं वाटतं की बघत राहावं, ते आपल्याकडे बघतायत, असं खूप छान वाटतं. खूप मस्त आणि खूप सुंदर मूर्ती बनवली. पण ही मूर्ती आता लगेचच अवेलेबल होणार नाही आहे, कारण मूर्ती बनण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि ह्याच्यामध्ये ही एकच साईज नसेल, याच्यामध्ये छोटी साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या मूर्त्या अवेलेबल होणार आहेत सगळ्यांसाठी. तर जेव्हा मूर्ती अवेलेबल होतील तेव्हा मी त्या सगळ्या मूर्ती तुमच्यासमोर दाखवेन, कारण ज्यांना कोणाला देवघरात ठेवायची असेल तर आपल्याला छोट्या साईजची मूर्ती लागेल. प्रत्येकाच्याच घरी एवढी जागा नसेल की एवढ्या हाईटची मूर्ती आपण ठेवू शकतो. तर म्हणून फक्त मला तुम्हाला स्वामींचा चेहरा दाखवायचा होता आणि स्वामींचं स्वरूप दाखवायचं होतं की अशी मूर्ती घडणार आहे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत. तर मला ही छोटी मूर्ती कुठेच मिळाली नाही स्वामींची. आम्ही सगळीकडे चेक केलं की अशी मूर्ती सगळ्यांसाठी अवेलेबल करून देऊ, पण ते काही झालं नाही. तर म्हणून ही जी मूर्ती घडलेली आहे ना तर ही सगळ्यांना मिळू शकते, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते. तर आणि जो आनंद आम्ही घेतोय मूर्तीकडे बघून तोच आनंद तुम्हाला पण मिळावा, तुमच्या पण आयुष्यात यावा, तुमच्यावर पण स्वामी कृपा अशीच राहावी, हीच फक्त त्यातून इच्छा आहे, बाकी काही नाही. तर मी तेच म्हटलं ना की ती त्यांची इच्छा आहे म्हणून ते त्या दिवशी म्हणतात ना प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी प्रकट झालेले आहेत साक्षात. म्हणजे असं जसं मावशी म्हणाली ना की अक्कलकोटला गेल्यासारखंच वाटलं मला, तर खरंच तसंच वाटतं समोर बघितल्यानंतर. तर तुम्हाला पण सगळ्यांना आपले महाराजांची ही जी मूर्ती आहे, महाराज तर सगळ्यांनाच आवडतात, पण हे जे स्वरूप आहे, ही जी मूर्ती आहे ही तुम्हाला पण सगळ्यांना कशी वाटली तर ती पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी खरं सांगते मी खूप मूर्त्या बघितल्यात महाराजांच्या, पण ही जी मूर्ती बनली आहे ना, त्याचं जे स्वरूप बनलं आहे ना ते मी कुठेच अजून बघितलेलं नाही. तर म्हणून असा आजचा आपला प्रकट दिनाचा दिवस खूप महाराजांच्या कृपेने खूप 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 छान गेला. आणि महाराजांकडे हीच प्रार्थना की महाराज सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांचं कल्याण करा, सर्वांना चांगली बुद्धी द्या आणि सर्वांना सुखी ठेवा. तर असा आजचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालवण्यासोबतच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांना यापुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत हो जाओ हीच आजच्या मंगल दिनी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. समर्थ जय